नमस्कार शेतकरी मित्रांनो, लोकन्यूज युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या पुढच्या हप्त्याच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्त्वाची अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशी एक अफवा पसरवली जात आहे की नमो शेतकरी योजना बंद झाली, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटलाय किंवा एकूण राज्यातल्या 56 लाख शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे आणि अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना बंद होणार, पुढच्या 1 वर्षासाठी बंद होणार, अशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये न्यूज चॅनल असेल किंवा बातम्या व्हायरल होत आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार का आमच्या खात्यामध्ये का नाही येणार, या संदर्भात थोडक्यात अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे ही माहिती सर्वात महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। तर मित्रांनो, आपण तुम्हाला तर माहिती आहे की राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे, पण एकूण राज्यातल्या 56 लाख ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटलाय त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ होणार नाही असं बातम्यांमध्ये दाखवलं जात आहे। परंतु याच्यावरती अधिकृत अशी माहिती, अधिकृत अशी अपडेट सरकारच्या माध्यमातून आली नाही। त्यामुळे नमो शेतकरी योजना बंद झाली असं कुणीही म्हणू शकत नाही आणि ही योजना बंद होणार नाही। फक्त एवढंच आहे की नमो शेतकरी योजनेचे हप्ते थकलेले आहेत। आता तुम्हाला माहितच आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता थकलेला आहे, 10वा हप्ता थकलेला आहे आणि जो 11वा हप्ता आहे, 11व्या हप्त्याचा कालावधी कुठं होता की जुलै महिन्यातच होता, म्हणजे आता ऑगस्ट महिना लागलाय। म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 3 हप्ते थकलेले आहेत, 9वा हप्ता, 10वा हप्ता आणि 11वा हप्ता, हे 3 हप्ते थकलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 6,000 रुपये 3 हप्त्याचे येणं अपेक्षित आहेत। परंतु आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारला नमो शेतकरीचे 3 हप्ते जर द्यायचे असतील, जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करणे गरजेचं आहे आणि सरकारकडे आपण जर पाहायला गेलं तर निधीची कमतरता असल्या कारणाने हे हप्ते थकलेत, याचं एक मुख्य कारण असू शकतं। परंतु 15 ऑगस्ट पर्यंत नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतो आणि आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीच्या 9व्या 10व्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आता किती शेतकरी पात्र केले जाणार यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। परंतु एवढा संभ्रम कुठल्याही शेतकरी बांधवांनी बाळगायचा नाहीये। राज्यातले 90,41,000 शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत। या शेतकऱ्यांना कुठलाही लाभ बंद होणार नाही, कारण की आपण जर पाहायला गेलं तर ही जर योजना सरकारने बंद केली तर शेतकऱ्यांचा रोष निर्माण होईल, शेतकरी नेते आक्रमक होतील। त्यामुळे सरकारला ही योजना बंद पाडणे हे सहजासहजी सोपे जाणार नाही। त्यामुळे ही योजना काय बंद होणार नाही। कुठलाही शेतकरी बांधवांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये। फक्त एवढेच आहे की हप्ते थकीत पडलेले आहेत, योजना काय सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात आलेली नाही। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा किंवा 9वा 10वा येणारा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागेल, सर सुरुवातीला मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत गेलेलो आहे, ती 4 कामे करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुमचं लँड सीडिंग म्हणजे जमिनीची माहिती, म्हणजे तुमच्या नावावर जमीन आहे तर लँड सीडिंग यस असलं पाहिजे। त्यामुळे लँड सीडिंग तुमचं यस असलं पाहिजे। नो असेल तर तहसील कार्यालयामध्ये जा, तुमची 7/12 होल्डिंग घेऊन त्या ठिकाणी तुम्ही यस करून घेऊ शकता। त्यानंतर तुमची केवायसी, तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेची केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण की केवायसी शिवाय आता पुढचे तुमचे हप्ते बंद होणार आहेत। केवायसी जर केली असेल तुम्हाला काही करायची गरज नाही। त्यानंतर आधार सीडिंग आणि फार्मर आयडी, मित्रांनो फार्मर आयडी हा खूप आता महत्त्वाचं कार्ड बनलेलं आहे। जसं आपलं स्वतःचं आधार कार्ड असतं तसं फार्मर आयडी हे डॉक्युमेंट बनलेलं आहे। फार्मर आयडी शिवाय तुम्हाला कुठल्याही सरकारी शेतीच्या योजनेचा लाभ मिळणार नाही, जसं की ही पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल। त्यामुळे फार्मर आयडी काढून घ्या, काढलेला असेल तर काही करू नका। त्यानंतर तुमच्या आधारला बँक खाता, आता सरकारचं कुठलंही पेमेंट यायचं असेल तर तुमच्या आधारला बँक खातं लिंक पाहिजे। आधार पेमेंट बेसद्वारे सरकारच्या माध्यमातून पेमेंट होत आहे, त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे। आता हे आधार सीडिंग, केवायसी, फार्मर आयडी आणि लँड सीडिंग ह्या 4 गोष्टी असणे गरजेचे आहेत। या 4 गोष्टी असल्या तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येईल। परंतु बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अफवा पसरवली जात होती की योजना बंद झाली, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, कृषी विभाग असेल किंवा सहकारी विभाग असेल किंवा कृषी मंत्री असेल, यांच्या माध्यमातून ही योजना बंद झाली, या योजनेचा लाभ भेटलेल्या शेतकऱ्यांना ही योजना येणार नाही, असं काय तसं काय कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये सरकारच्या माध्यमातून स्टेटमेंट देण्यात आलेलं नाही। त्यामुळे ही योजना काय बंद झाली नाही। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की आता आम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटलाय, मग आम्हाला नमो शेतकरी योजना बंद होईल का? ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटलाय किंवा ज्या शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना काय नमो शेतकरी योजना बंद होणार नाही। सर्वांसाठी ही योजना आहे, सर्व ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन आहे
आणि जे शेतकरी पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेतात किंवा पीएम किसानचा लाभ घेतात त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे, हे मात्र शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं. आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसाठी आपण जर पाहायला गेलं तर आता येणाऱ्या 15 ऑगस्ट पर्यंत येणारा 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतं. अद्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून कुठलीही अधिकृत अशी घोषणा करण्यात आली नाही किंवा तारखेची सुद्धा घोषणा करण्यात आली नाही, परंतु 15 ऑगस्ट पर्यंत हा हप्ता येण्याची शक्यता आहे. कारण की बरेच सारे दिवस झालं नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला नाही, परंतु शक्यता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, नमो शेतकरी योजना खरंच आता सरकार बंद करणार का? आता मला तर वाटतं ही योजना बंद होणार नाही, पण तुम्हाला काय वाटतं, ही योजना सरकार खरंच बंद करणार का? आणि बंद जर केली तर शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.